लाल माठाची भाजी ही आपण धुवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण ही बारीक चिरून घेऊया, म्हणजे लवकर शिजते. आता आपण भाजीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊ. कांदा, धने जिरे पूड, तिखट, हळद, मोहरी, अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट पण लागेल. हिंग, मीठ आणि लाल मिरच्या खोडून घ्यायच्या आहेत आणि लसूण पण खोडून घ्यायचं. आता तेल गरम केलं एका कढईत. आपण आता तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकलेली आहे. आता आपण जिरं टाकूया. जिरं पण लागली या भाजीसाठी. आता आपण खोडून घेतलेला लसूण टाकायचा आहे. याच्यासाठी मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. एकदा परतवून घ्यायचं. आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे. याच्यात 1 कांदा घेतलेला आहे मी पूर्ण बारीक चिरून. या भाजीसाठी कांदा आणि लसूण हे भरपूर लागतं. छान लागतं मग याची चव. हे आता परतवून घ्यायचं सर्व काही. कांदा थोडा लालसर होईपर्यंत होऊ द्यायचा. आता आपण एका लहान चमच्याने लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकणार आहे. आणि आपली फोडणी ही एकदा परतवून घ्यायची. आता आपण या खोडून घेतलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे 3 ते 4. भाजीच्या अकॉर्डिंग घ्यायचं. आता यानंतर आपण एका लहान चमच्याने सर्व मसाले टाकून घेणार आहे. 1 चमचा हिंग टाकायचा आहे. 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट. आता हे सर्व एकदा परतवून घ्यायचं. यानंतर आपण बारीक जी चिरून ठेवली होती लाल माठची भाजी ती टाकायची आणि पुन्हा एकदा हे सर्व काही एकत्र करायचं आणि परतवून घ्यायचं. आता हे सर्व काही व्यवस्थित एकत्र करायचं आणि ही भाजी 7 ते 8 मिनिटात शिजून जाईल. बघा ही भाजी शिजल्यानंतर अशी छोटी होऊन जात आहे. आपण आता याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवून एक वाफ आणू भाजीला. आता आपण झाकण काढून बघूया आणि एकदा परतवून घेऊ भाजी, म्हणजे ही खाली लागली नाही पाहिजे. आपण आता याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. भाजी शिजल्यानंतर कमी होतं आहे म्हणून आपण मीठ हे आधी टाकत नाही. आता मीठ टाकल्यानंतर आपण 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून पुन्हा एकदा शिजवून घेतलेलं आहे. आता एकदा भाजी परतवून घ्यायची. बघा आपली भाजी आता तयार झाली आहे 7 ते 8 मिनिटात. तुम्ही पण करून बघा माझी ही रेसिपी आणि मला कळवा कशी झाली ते.